अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघोरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी ज्यांची भक्ती सहस्ते सेवा नित्य करीती. जाणून येती परब्रह्मा वेदांतावरे तयाशी, श्रवण करती दिवसनिशी हेर अळीकराधिक शास्त्रांशी. वेतन देऊनी ठेविली त्या स्वामी मुंबापरी, विष्णुभुवा ब्रह्माचारी प्राकृत भाषण वेदांतावरी. करुणी लोका उपदेशिते त्यांशी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी बुवाशी शेवटी आणिले, रात्रंदिन नृपमंदरी वेदांत चर्चा ब्रह्माचारी. करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे, एके दिवशी सहज स्थिती ब्रह्माचारी दर्शन येती. श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावेळी, पहावयातीचे लक्षण ब्रह्माचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीशी, ब्रह्मापद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐशी ऐकुनी सत्वर यती राज हासली, मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्याशी. भुरळ पडली लोकांशी, लागले व्यर्थ भक्तीशी. याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्माचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना, ऐसे ब्रह्माचारी बोलूने पातळी आमच्या स्वस्थाने. विकल्प पातला म्हणी स्वामीशी तुच्छ मानिले, नित्य नियम सारुनी ब्रह्माचारी करीती शन. जवळी पारशी दोघे जन तेही निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवाशी लोटली काही निशी. एक स्वप्न तयांशी चमत्कारिक पडलेशे, आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी तडले असंख्य महाविषारी. त्यातून एकदोन श्वापना करीतसे, ऐसे पाहुणे ब्रह्माचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होती जे पारशी, जागृती आली तयांशी. त्यांनी धरुणी बुवांशी सावध केले त्यावेळी, मग स्वप्नींचा वृत्तांत तयांशी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐशी स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नांशी. खदखदा स्वामी हासले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मापद तदाकार होण्याविषयांतर तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्ने देखुनी वृश्चिकांशी काय म्हणून भ्यालाशी. जरी वृथा भय मानितोशी, मग ब्रह्मापाद जाणशी कैसे. ब्रह्मापद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, याशी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली कुण धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सदरीत. तया समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी ब्रह्मापद योग्य झाली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत भाविक भक्त सप्तम अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पण नमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशानंता राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरधार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर, तया प्रती सकल सुख्यानुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागता ब्रह्मासंबंध. उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बांधा म्हणून चैन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुख न गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखोपभोग कैसा, त्यास निद्रानेची रात्रंदिवस चिंतानले पोळले. केली कित्येकानुष्ठाने, तैसेचे ब्राह्मण संतपणे. बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्याशे, त्रासले या भाव यात्रेशी. कृष्णवर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजबरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्था. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एक रात्री तयांस स्वप्ने दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यती वचने भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयांशी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तो. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रियप्रज्ञे सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातसाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत प्रेमळ भक्त. अष्टम अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पण नमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टम अध्याय.
श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शन येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक. पारशी यवन भाविक दर्शन येते धावणी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्मा. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ती होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लावून द्रव्य काही देईन. बाईशी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तिचे मन. म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईशी इतके कार्य जरी करीशी तरी 10 सहस्र रुपयांची देईन सत्यवचन आहे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रति कार्य आपले करीन. बाई स्वामीशी बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मासंबंध पिढवतो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थतेतून उठली. यवन स्मशानभूमीत आले यती राज त्वरित. एका नूतन खांचेत निजले छाटी टाकूनी. सेवे करी शंकररावाशी म्हणती लीला करुनी. ऐशी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानशी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांशी. आणि शेकनूर दर्ग्याशी एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजू आज्ञापित. बारीक वाटून निंब पत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मासंबंध. झाल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणती. प्रकृतीशी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मासंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटाशी. ठेवून स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती. तेथेच गच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. 9व अध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गायत्री माता की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.